बाल्कनी डेकोर करण्याचा विचार डोक्यात आला ना की सगळ्यात आधी फुलझाडं येतात. बघा ना, मी कालच्याही दिवशी 1-2 नर्सरीजवर फिरली होती, पण तिथेही मला 2च झाडं मिळाली. आणि आता इथेही असं झालंय की मी पहिल्या नर्सरीत गेली, तिथे पण काही झाडं नव्हती. दुसऱ्या नर्सरीत पण सेम झिनी आणि झेंडूची झाडं होती. मग मी काही घेतली नाही, म्हटलं अजून 8-1 दिवस थांबते आणि मग त्यानंतर जे आहे ती झाडांची शॉपिंग करूया. पण काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्यासाठी इथे मॉलमध्ये आलेलो होतो. सगळ्यात आधी तर भरपूर अशी फ्रूट्सची खरेदी करून घेतली, कारण एकदा फ्रूट्स घेतले ना की बऱ्यापैकी असं वाटतं की पिया स्नॅक्सपासून थोडं दूर राहते. दुपारची भूक असली ना की मग तिला फ्रूट द्यायला बरं होऊन जातं. आणि एक गोष्ट जर तुमच्यासोबत पण सेम होत असेल ना, तर मला कमेंटमधून कळवा. म्हणजे बघा, पियाला ना अशी परफेक्ट साईजमध्ये पॅन्ट मिळतच नाही. ती 7 वर्षाची आहे, पण 4 ते 5 वर्षाची तिला हाईटमध्ये परफेक्ट होते, तरीही तिला कमरेमध्ये लूज होत. दुसरी घातलेली पॅन्ट तर मला खूप जास्त आवडली होती, पण तिला कमरेमध्ये लूज होत होती, म्हणून पहिलीच घ्यावी लागली. आणि पिंक कलर हा आमचा नेहमीचा फेवरेट कलर आहे. चला, रिअल प्लांट तर काही मिळाले नाही, पण आज तुमच्यासोबत एक आर्टिफिशियल प्लांट शेअर करते. खूप छान क्वालिटी आहे आणि अराउंड 300 ची प्राइस आहे. मी वर ॲफिलिएटमध्ये प्रोडक्ट टॅग केलेला आहे. आणि रील बघत असाल तर मग मला कमेंट करा, तुमच्या DM मध्ये मी लिंक सेंड करते. चला, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.